वेगळा असतो आणि ठेकेदार वेगळा असतो. त्यांना नगरसेवकाचा अनुभव नाही आहे, त्यांना अनुभव ठेकेदारीचा आहे. त्यांनी पहिला नगरसेवक समजून घ्यावं त्यांच्या सिनियर नगरसेवकांकडून, मग अशा प्रश्नांना उत्तर द्यावे. अतुल माने हे ठेकेदार, त्यांना नगरसेवकाचा अनुभव नाही. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा जोरदार पलटवार. 600 कोटींच्या कामावरून सभापती अतुल माने आणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अतुल माने यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना मंगेश चव्हाण यांनी सांगितले की स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज प्रकल्पाच्या विषयावर महासभेत सभापती एक शब्दही बोलले नाहीत. राजाराम बापू बँकेच्या गाळे विक्रीचा विषय महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला, त्यावेळी ते मूग गिळून गप्प बसले. एखादा विषय मंजूर करण्याचा अधिकार महासभा आणि महापौरांचा असतो, मग महापौरांनी टक्केवारी घेतली का हा सवाल सभापतींनी महापौरांना विचारावा. तसेच निवडणुकीआधी घरपट्टी वाढवणार नाही असा शब्द देणाऱ्या त्यांच्या नेत्यांनी निवडणुकीनंतर 4च महिन्यात अन्यायी घरपट्टी सांगलीकरांवर लादली, याला दुटप्पीपणा म्हणतात असा घणाघात करत विरोधी पक्ष नेता म्हणून सभागृहात आणि बाहेरही जनतेचे प्रश्न मांडणे हीच भूमिका राहील असं त्यांनी सांगितले. अतुल माने यांना ठेकेदारीचा अनुभव आहे, नगरसेवक पदाचा नाही, त्यामुळे त्यांना नगरसेवक म्हणजे काय ते पहिला समजून घ्यावे असा सनसनीत टोलाही मंगेश चव्हाण यांनी लगावलाय. सांगली महापालिकेच्या MRDPच्या संदर्भात जो शासनाकडून 592 कोटीचा निधी आला, त्या निधी संदर्भात प्रेस घेतली असताना त्या प्रेसमध्ये उत्तर देण्यासाठी ज्या पद्धतीनं अतुल मानेंनी काल टीका केली, त्या संदर्भात मला आपणास माहिती द्यायची आहे की टीका करत असताना त्यांनी राजाराम बापू बँकेच्या 3 गाळ्यांना विक्री केलेल्या गाळ्यासंदर्भात त्यांनी जो उल्लेख केला, त्या उल्लेखामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की त्यामध्ये 3 कोर्टाचे निर्णय त्या गाळेधारकांच्या वतीनं झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय त्यामध्ये झालेला आहे की त्या लोकांना गाळे खरेदी करून देण्यासंदर्भातला. तशा पद्धतीनं महापालिकेनं महासभेसमोर हा विषयपत्र, त्या पद्धतीनं विषयपत्र महासभेसमोर आणलं आहे आणि ह्याची मंजुरी देत असताना अखंड सभागृहानं एकमतानं ह्या विषयाला मंजुरी दिली आहे. आणि त्यामध्ये ह्या गाळ्यासंदर्भात सभापती असं म्हणतात की टक्केवारी घेतली आहे का, हा प्रश्न मला न विचारता त्यांच्या महापौरांना त्यांनी विचारलं पाहिजे. कारण सभागृहामध्ये एखादा विषय मंजूर करायचे अधिकार हा महासभेमधले महापौरांना पण असतो, त्यांच्या गटनेत्याला पण असतो. ह्याचाच प्रश्न यांनी महापौरांना करावा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की सभागृहामध्ये आमची वेगळी भूमिका असते आणि बाहेर वेगळी भूमिका असते. आमची सभागृहामध्ये पण तीच भूमिका होती आणि आता पण आमची तीच भूमिका आहे. दुसरा विषय, भूमिका वेगळी कशाला म्हणतात? ज्या ह्यांच्या नेत्यांनी इलेक्शनच्या आधी घरपट्टीवर सांगितले की आम्ही नागरिकांची घरपट्टी वाढवणार नाही आणि इलेक्शन झाल्यावर 4-5 महिन्यामध्ये ज्या नागरिकांवर घरपट्टी लादून जो बोजा वाढवलाय, ज्या नागरिकांच्या खिशाला कात्री मारले, ह्याला दुटप्पी भूमिका म्हटली जाते. हे त्यांनी लक्षात समजून घ्यावं. आणि आमच्या नेत्यांच्या, आमच्यामध्ये कुठलेही गट नाही आहेत. आमच्या काँग्रेस पक्षामध्ये विभाग असतात. महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, युवक काँग्रेस, असे वेगवेगळे विभाग आहेत आणि ते सगळे विभाग आम्ही एकत्र आहे. एकत्र एका विचारानं 20 नगरसेवक आम्ही काम करतो. आत्तापर्यंत ह्या भाजपनं ह्या महापालिकेमध्ये एकच काम केलं आहे की ती आमच्या विरोधात प्रेस घेण्याचं. आणि त्या प्रेसमध्ये एकच ह्यांनी आमच्यावर टीका करतात की आम्ही स्टंटबाजी करतो. नागरिकांचे विषय सभागृहामध्ये मांडत असताना नागरिकांच्या हिताचे विषय मांडणं ह्याला स्टंट म्हणत असतील तर होय, आम्ही स्टंट करतोय.